हॅलो डिअर फ्रेंड, वेलकम बॅक अगेन. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण घेऊन येत आहे सिम्प्लिफाईड इयरबुक 2024, जी की येणारी अपकमिंग एक्झाम राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम जूनमधील. त्यासाठी हे डिटेल इयरबुक आहे आणि डिटेल सिम्पल वेमध्ये तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. याला आपण कशा पद्धतीने वाचन करू हे पण या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल तुमचं. त्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ मी या सिरीजचा अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि कंटिन्यू ही तुम्ही सिरीज फॉलो करत चला. निश्चितच तुम्हाला सिम्प्लिफाईड बुक जर घेतलं नसेल तर वाचायची गरज पडणार नाही. डिटेलमध्ये घेणार आहे मी. आणि या बुकचा घेण्याचा एकच उद्देश की मागील मी PSI मेन्स एक्झाम दिली 2023ची. त्यामध्ये जवळपास 11 क्वेश्चन माझे करेक्ट आलेले आहे. सिली मिस्टेकने 2 प्रश्न मिस झालेले आहे. म्हणजे अबाउट 13+ क्वेश्चन्स मी या बुक्स थ्रू सॉल्व केलेले आहेत. तर कशा पद्धतीने मी फॉलो केली हे बुक आणि कशा पद्धतीने मी रीड केलं हे सगळं या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल. आजचा व्हिडिओ फर्स्ट डेमो लेक्चर आहे. म्हणजे सुरुवातीचं चॅप्टर आपण राजकीय घडामोडी बघूया आणि कशा पद्धतीने आपण हे बुक वाचायला हवं आणि कशा पद्धतीने करंट अफेअर पूर्ण करायला हवं हेच या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला कळेल. आणि जर तुम्ही तुमच्या बुक घेऊ इच्छिता तर तुम्हाला ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर अवेलेबल असेल किंवा मित्रांसोबत तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही बुक स्टॉलवर तुम्हाला मिळेलच. पण मी सांगतो तुम्हाला या सिरीजमधून तुम्हाला या बुकमधील काहीच स्किप केले जाणार नाही. आणि परीक्षेच्या मुद्देसूद जे काही परीक्षेमध्ये आपल्याला आयोग काय डिमांड करते त्या हिशोबाने म्हणजेच जे काही आहे त्याच पद्धतीने मी इथे हायलाईट केलेले इश्यू ते मी नोट डाऊन करील, इथे हायलाईट करील आणि तुम्ही ते नोट डाऊन करत चला. निश्चितच ही सिरीज खूप चांगल्या प्रकारे आपण पूर्ण करू. तर बघा, राजकीय घडामोडी एक पहिला टॉपिक आहे सिम्प्लिफाईड इयरबुकचा. ठीक आहे. मग यामध्ये फर्स्ट आहे टॉपिक जी की न्यूज आहे आपली, नारी शक्ती अधिनियम. आता नारी शक्ती अधिनियम यामध्ये काय म्हटलेलं आहे? आता नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून म्हटलेलं आहे याला. तर यामध्ये आपल्याला नेमकं टॉपिकमध्ये वाचायचं काय हे महत्त्वाचं आहे आपल्याला, की या टॉपिकमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी 18 सप्टेंबर 2023ला या अधिनियमाला मिळाली. मग ते लोकसभेमध्ये 19 सप्टेंबर आणि लोकसभेत मंजूर झाले 20 सप्टेंबर. म्हणजेच 18, 19, 20 लक्षात ठेवा. मंत्रिमंडळाची मंजुरी 18 सप्टेंबर आणि लोकसभेत सादर केले 19 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबरला मंजुरी लोकसभेत. राज्यसभेतला 21 सप्टेंबर निश्चितच नंतर. आणि राष्ट्रपती जी काय आहे मंजुरी ती कधी मिळाली? ती 28 सप्टेंबर 2023. तर यामध्ये ही डेट महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण की राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर ते अधिनियम कायद्यात रूपांतर होईल. तर तशा पद्धतीने ही राष्ट्रपतीची मंजुरी लक्षात ठेवा 28 सप्टेंबर. बाकी तर मग 18, 19, 20, 21 एवढं लक्षात राहिलं तर चालेल. आता लोकसभा, राज्यसभा, विधानसभामध्ये महिलांना 33% 1/3 आरक्षण देणारे संविधान जे की 128वी सुधारणा विधेयक आहे आणि 2023मध्ये संसदेत पारित केले. आणि 28 सप्टेंबर 2023ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि हे संविधानात कायद्यात रूपांतर झालेले आहे. कारण की राष्ट्रपतीच्या सहीनंतरच एक विधेयक कायद्यात रूपांतर होते, हे तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. तर आता या विधेयकाची वैशिष्ट्ये बघू आपण. या विधेयकाची वैशिष्ट्ये नेमकं काय आहे? संसदेचे विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक काय मांडण्यात आले होते, महत्त्वाचा पॉईंट आहे. जे की विशेष अधिवेशन होतं त्यामध्ये मांडण्यात आले हे विधेयक. कोणतं? नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक. आणि संसदेची जी काही नवीन इमारत सादर होणारे पहिलेच विधेयक आहे, जे की आता नवीन इमारत झालेली आहे संसदेची, ती की त्रिकोणी आकाराची आहे. आणि या नवीन इमारतीबद्दल आपण नेक्स्ट आपले जे काही टॉपिक येणार आहे याच व्हिडिओमध्ये ते आपण बघूया. ठीक आहे. तर या नवीन आपल्या संसदेच्या इमारतीमध्ये सादर होणारे काय एक पहिले विधेयक आहे. ठीक आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असे नाव दिले, माहितीच आहे. ठीक आहे. पुदुच्चेरी, जम्मू काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश विधानसभांना हे विधेयक लागू नाही आहे. कोणते? जे की पॉंडिचेरी, अस्तंबा, जी की आपली जम्मू काश्मीर, केंद्रशासित प्रदेश या विधानसभांना हे विधेयक लागू नाही. आणि 2026 नंतर हे सर्व काही प्रक्रिया या विधेयकाच्या आरक्षणाबद्दल लागू होतील, एवढं लक्षात ठेवा. 2026 नंतर आरक्षण विधेयकाला
या पद्धतीने लागू होतील. लोकसभेमध्ये मतदान काय तुम्ही वाचू शकता, किती पडले विधेयकाच्या बाजूने विधेयकाच्या विरुद्ध. तर महत्त्वाचं आहे, विधेयकाच्या विरुद्ध 2 मते पडली आणि विधेयकाच्या बाजूने 445 मते मिळाली. तर 2 मते ती कोण आहेत, मग ओबीसी आणि मुस्लिम महिलांना यांचा विचार, यामध्ये आरक्षणाची तरतूद केली नाही म्हणून त्यांनी जे काही IIMIची जी काही अध्यक्ष आहे असरुद्दीन यांनी ऑफकोर्स ते करणारच. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील जे काही खासदार आहेत इस्तेमाल जलील यांनी जे काय या विधेयकाला विरोध केला. तर ते 2 विधेयक तुम्ही जे काही लक्षात ठेवू शकता. तर राज्यसभेतील मतदान काय आहे, मग विधेयकाच्या बाजूने 215 आणि विधेयकाच्या विरुद्ध राज्यसभेमध्ये एकही मतदान पडलेले नाही. तर लक्षात महत्त्वाचं काय आहे की राज्यसभेमध्ये विधेयक सरळ तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात की हे विधेयक नवीन इमारतीमध्ये पहिले सादर होणारे पहिले विधेयक आहे. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरा पॉईंट येऊ शकतो की राज्यसभेमध्ये या विधेयकाच्या विरुद्ध एकही मत पडलेलं नाही. तर आपण तिथे कन्फ्यूज होतो, एकही मत म्हटल्यावर तर खरोखर एकही मत पडलेलं नाही विरोधात त्याच्या. ठीक आहे. लोकसभेमध्ये 2 विरोधी जे काय आहे याबद्दल होते. तर ठीक आहे. राज्यघटनेच्या कलमामध्ये काय आहे, आता पुढील कलमांचा समावेश केला जाणार आहे. कोणत्या कलमाचा? घटनेच्या 239AA हे प्रश्न PSI प्रीमध्ये आला होता आणि हे कशाशी संबंधित कलम आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. तर 239AA हे जे काय आहे खंड 2मध्ये उपखंड B नंतरही पुढील कलमांचा समावेश केला जाईल. आता BS यामध्ये राष्ट्रीय राजधानी जे काही प्रदेश आहे हे दिल्लीच्या विधानसभेत काय महिलांना आरक्षणाची जी काही जागा राखीव ठेवल्या जाणार आहे. BBनुसार जर बघितलं 239 या खंडामध्ये BBनुसार जर बघितलं तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या विधानसभेत अनुसूचित जातींसाठी म्हणजेच SCसाठी तुम्हाला जर बघितलं जागांपैकी एकूण जे काही 1/3 जागा ज्या आहे हे आपल्या स्त्रियांच्या राहणार आहे, जे की अनुसूचित जातींसाठी. राष्ट्रीय दिल्ली प्रदेशात जे काही थेट निवडणुकीद्वारे जे काही जागा भरल्या जाणार आहे त्या जागापैकी 1/3 जे काही आहे संविधान कायद्याद्वारे ठरवले आणि अशा पद्धतीने महिलांना राखीव असतील, हे महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाचे पॉईंट होते ते तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता कलमामध्ये काय बदल होईल हे आपल्याला कोणते कलम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता घटनेच्या 330 नंतर पुढील कलमाचा समावेश झाला. आता मग 330 जे कलम आहे त्यानंतर काही कलम ॲड झालेले आहेत. 330A आता मग यासाठी काय झालं की महिलांसाठी जागा जी काही राखीव असतील असं सरळ सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग त्यानंतर 332 नंतर मग पुढील कलमांचा 332A 1मध्ये सांगितलेल्या जे काही राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील. इकडं 330A नुसार लोकसभेच्या महिलांसाठी जागा राखीव. इकडं 332A नुसार जर बघितलं तर प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील. ठीक आहे. इकडं जे काही आहे 334 नुसार जर बघितलं 34 नंतर जर बघितलं तर हे 334A नुसार जर बघितलं ते पुढील जे काही पूर्वगही तरतुदी आहेत त्या लोकसभे आणि राज्यसभेच्या विधानसभेच्या हे सर्व जागा राखीव ठेवण्यासाठीच आहे दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशामध्ये. मग एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर 239AA 330A आणि 332A हे तरतुदी अधीन राहून लोकसभा राज्यांची विधानसभा आणि दिल्लीची जी काही राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील विधानसभेतील महिलांसाठी जर बघितलं जागा संसद कायद्याने ठरवेल तोपर्यंत चालू राहील असं सांगितलेलं आहे. काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही एवढंच वाचलं तरी चालेल, बाकी गरज नाही. कारण की एवढे एक्झाममध्ये महत्त्वाचे पॉईंट सोडून तुम्हाला ह्यामध्ये किचकट काही भागमध्ये ती काय विचारणार नाही, हे आपलं माइंडसेट असायला हवा. ठीक आहे. तर बघा आता काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. मग आता आपण थोडंसं जे काही आहे महत्त्वाची माहिती घेऊया थोडी. त्यामध्ये जर बघितलं 9% जर बघितलं तर पहिल्या लोकसभेमध्ये महिलांचे प्रमाण 9% होते. सध्याचे जे काही आहे लोकसभेमध्ये महिलांचे प्रमाण 15% आहे आणि जर बघितलं तर लोकसभेतील आणि सध्याच्या राज्यसभेतील महिलांचे प्रमाण जे आहे 13% आहे. मग सरळ ऑप्शन येऊ शकते की सध्याच्या लोकसभेमध्ये राज्यसभेपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. ऑफकोर्स जास्त आहे 2% 15% आहे इकडे लोकसभेत आणि राज्यसभेत 13% आहे. ठीक आहे. आणि रवांडामध्ये जर बघितलं संसदेत महिलांचे सर्वाधिक प्रमाण आहे. हे देश महत्त्वाचा आहे रवांडा. ठीक आहे. आपण अतिशय मागासलेला देश असं समजू शकतो, पण त्यामध्ये महिलांचे जे काही आहे सर्वाधिक प्रमाण आहे संसदेमध्ये 60%पेक्षा जास्त आहे. तर 191 राष्ट्रामध्ये भारताचा क्रमांक 141 आहे. ते लक्षात ठेवलं नाही ते चालेल, फक्त रवांडा देश लक्षात ठेवा. संसदेतील महिला जर बघितलं तर लोकसभेमध्ये 17 आणि राज्यसभेमध्ये 24 आणि सर्वाधिक महिला जर बघितले आपण तर यामध्ये कोणत्या पक्षाच्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. आणि खासदार BJP हे आपल्याला एवढं काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे.
तर सर्वाधिक महिला खासदार मग कुठून आहेत तर UPमधून आहे, त्यानंतर वेस्ट बेंगालमधून, त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. तर सर्वाधिक महिला खासदारामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील महिला आमदाराचे प्रमाण आहे 8%. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या विधानसभेतील महिलांची संख्या आहे 25 आणि महाराष्ट्राच्या महिला म्हणजे खासदारांची संख्या जर बघितली 12%. ठीक आहे. यामध्ये जर बघितलं आपण आता तर देशातील विधानसभांमधील महिलांचे प्रमाण जर बघितलं तर किती आहे? विधानसभेमध्ये 9%. ठीक आहे. यामध्ये छत्तीसगडमध्ये 21% सर्वाधिक महिला हे आमदारांचे प्रमाण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी महिला आमदाराचे प्रमाण जर बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर हे दोन तुम्ही राज्य केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवू शकता, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. तर आता महिला संसद सदस्यांची जागतिक सरासरी जर बघितली आपण तर इथं 24.6%. ठीक आहे. नॉट अट ऑल, पण लक्षात घेऊ शकता तुम्ही. आता जर बघितलं तर यापूर्वीचे काही प्रयत्न केले होते का मग आरक्षणासंबंधित? तर पहिला प्रयत्न केला होता 1996मध्ये, पहिला महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडले ते 1996मध्ये पहिला प्रयत्न. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे. यामध्ये कोण आहे? पंतप्रधान होते त्यावेळेस SD देवेगौडा यांच्या सरकारच्या वेळेस, आणि त्यावेळेस 81वी जी काही दुरुस्ती विधेयक मांडले गेले होते. आणि 98-2003मध्ये 4 वेळा विधेयक मांडले गेले पण ते यशस्वी झाले. UPA सरकारने 2018मध्ये संविधानात 108वी जे काय आहे दुरुस्ती केली, 2008मध्ये सादर केले, पण राज्यसभेत ते मंजूर झाले पण लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. म्हणजे 3 वेळेस हे प्रयत्न झाले. पहिले 1996 आणि त्यानंतर 1998, 2003 आणि 2008मध्ये असे प्रयत्न झालेले बघायला मिळते आपल्याला. ठीक आहे. तर होल महत्त्वाची माहिती आपल्याला आवश्यक होती. ठीक. त्यामध्ये जर बघितलं आपण आता आपल्याला बघणं आहे इथे समोरील न्यूज. नवीन संसद जे काय आहे भवनाचे उद्घाटन. नवीन संसद भवनाचे उद्घाटन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे 2023 रोजी हे काय आहे तर त्यावेळेस जयंती कोणाची होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती होती. तर या दिवसाच्या दिवशी जी काय आहे 28 मे 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. तर ते जयंती लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती होती 28 मे 2023. ठीक आहे. तर हे संसद भवन जे काय आहे रायसन हिल्स नवी दिल्लीजवळ स्थित भारत सरकारने केंद्रीय प्रशासकीय क्षेत्र असलेले सेंट्रल व्हिस्टा पूर्व विकास प्रकल्पाचा एक भाग आहे, एक महत्त्वाचा आहे. नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये काय? आता ही रचना करणारे SCB डिझाईन अहमदाबाद इथून रचना यांनी केली. तर रचनाकार काय आहे? विमल पटेल. बांधणी केलेली आहे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी. आणि जर बघितलं तर एकूण मजले किती आहे तर 4 आणि चौकोनी आकाराची आहे, त्रिकोणी आकाराची आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही उंची 39.6 मीटर, नॉट अट ऑल, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण आकार लक्षात ठेवा त्रिकोणी आहे. ठीक आहे. सर्व बांधकाम क्षेत्र जर बघितलं तर 64,500 चौरस मीटर आहे. आणि 3 मुख्य द्वार महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार महत्त्वाचा आहे. आता आपण पुढे बघूया. इथे लोकसभेची जी काही रचना आहे कोणत्या याच्यावर आहे तर राष्ट्रीय जे काही पक्ष आहे आपला मोर या थीमवर आधारित लोकसभेची रचना केली आहे. राज्यसभेची रचना ही कमळावर आधारित आहे. ठीक आहे. आणि मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना वटवृक्ष या राष्ट्रीय वृक्षाच्या थीमवर आधारित आहे. मोर, कमळ आणि वटवृक्ष यावर जी काही आहे आधारित रचना येतात आतील त्यांच्या. ठीक आहे. आसन क्षमता जर बघितली आपण आता नवीन संसद भवनाची, जर लोकसभेमध्ये 888 सीट्स आता अवेलेबल असतील बसायला आणि राज्यसभेमध्ये 384 सीट्स. ओके. त्यासोबत जुनी संसद जर बघितलं यामध्ये कंपॅरिझन जर केलं तर लोकसभेत पहिल्यांदा 545 सीट्स अवेलेबल होती, आता राज्यसभेमध्ये 250 बसायला सीट्स अवेलेबल होते. तर अंदाजित खर्च लक्षात ठेवू शकता 971 कोटी रुपये. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्ही अशा पद्धतीने जे काही आहे काही खर्च जे गरजेचे असतात आणि गरजेचे नसतात यावर तुम्ही या संसद भवनाच्या विचारावर काही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का? गरजेचे होते की नाही हे तुम्ही तुमच्या बाजू मांडू शकता. ठीक आहे. संयुक्त अधिवेशनाच्या वेळी जर बघितलं तर लोकसभेत सभागृह आता नवीन संसदेमध्ये 1272 सदस्य बसण्याची अतिरिक्त क्षमता आता संयुक्त अधिवेशनाच्या वेळेस यामध्ये झालेली आहे. तर 11 जुलै 2022 रोजी नवीन इमारतीच्या वरच्या बाजूला देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा काय पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे 11 जुलै 2022 रोजी. आता इथे काही डेडलाईन दिलेली आहेत. तर टाईमलाईन महत्त्वाची आहे. आता संसद भवन उभारणीची टाईमलाईन हे महत्त्वाचं आहे की नाही तुम्हीच लक्षात घ्या. यांचं काही गरजच नाही आपल्याला, फक्त त्यांचं फीचर महत्त्वाचं आहे की काय नेमकं केलेलं आहे. फक्त 15 जानेवारी 2021 रोजी संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात झाली हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 28 मे 2023 रोजी हे उद्घाटन झाले हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
बाकी जर बघितलं तर हे आपण आधीच बघितलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. ठीक. तर अशा पद्धतीने आपण ही आपल्याला डिटेल सीरीज घेणं आवश्यक आहे आणि यासाठी तुमची साथ हवी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ अशाच पद्धतीने नेक्स्ट पूर्ण होल टॉपिक्स राजकीय घडामोडीच घेणार आहोत आपण. पण हे डेमो पद्धतीचा पहिला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. काही जर कमेंटमध्ये जे काही व्हिडिओ एडिटिंग आणि रेकॉर्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला या मोटिवेशनसाठी मला तुमचे कमेंट्स आणि लाईक्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून या सिरीजचा सगळ्यांना फायदा होईल येणारी राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी आणि येणी सरळ सेवा भरतीसाठी. राजकीय टॉपिक झाल्यानंतर आपण वन लाईनर राजकीय टॉपिक पूर्ण डिटेल बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहीतच असेल तर आता आपली झोपण्याची वेळ झालेली आहे. तर कीप गोईंग वॉच दिस व्हिडिओ दिस सिरीज अँड डू कंटिन्युअसली स्टडी will be effort in your exam. So thanks for watching this video.